नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंगालमध्ये सर्व 152 जागांवर 89.93% मतदान झालं, तर दुसरा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार आहे आणि मतमोजणी 4 मेला होणार आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा नवा विक्रम झालाय, कारण मतदानाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 91% मतदान झाले आणि हे पश्चिम बंगालच्या आतापर्यंतच्या इतिहासातलं विक्रमी मतदान आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपनं सगळी ताकद पणाला लावली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपनं मोर्चे बांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे इतरही स्टार प्रचारक ही धुरा सांभाळत होते. ममता बॅनर्जींची गेल्या 1 दशकाहून अधिक काळ असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं हे प्रयत्न केले. आता पश्चिम बंगालमध्ये मतदार कौल नेमका कुणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असतानाच दक्षिण मिदनापूरमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना घडली. कुमारगंज मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाला. त्याचा व्हिडिओही समोर आलाय. सुवेंदू सरकार पळताना दिसतायत, तर त्यांचा सुरक्षा रक्षक त्यांच्या सोबत आहे. तरीही जमावानं त्यांना मारहाण केली. निवडणूक आयोगानं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व लोकांना अटक करण्याचे आदेश दिलेत. मात्र अशा प्रकारची ही एकमेव घटना पश्चिम बंगालमध्ये नव्हती. अनेक ठिकाणी घमासान झालं. आसनसोल भागामध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाला. आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार आणि उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवर बर्नपूरच्या रहमतनगर परिसरात हल्ला झाला. त्यामुळे त्यांच्या गाडीची मागची काच फुटली. या घटनेच्या वेळी आमदार गाडीतच उपस्थित होत्या. बोले ना, पूरा बंगाल के लोग एकदम तंग आ चुके हैं ये मुख्यमंत्री ममता बनर्जी और ये सरकार को लेकर। देखिए, सरकार कोई काम करता है, कोई कम काम करता है, कोई ज़्यादा काम करता है, लेकिन इस तरह का सरकार जो कंप्लीट दुर्नीति, हर सेक्टर में दुर्नीति, उसके ऊपर इतना ओडेसिटी, इतना खराब भाषा में बातचीत, संस्कृति, बंगाल की संस्कृति इस तरह का नहीं है। हम लोग बहुत सोबर, बहुत शिक्षित लोग हैं। पश्चिम बंगालमध्ये हुमायूं कबीर समर्थक आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मुर्शिदाबादच्या नौदा इथं मतदानापूर्वी बुधवारी रात्री उशिरा देशी बॉम्ब फेकण्यात आला. अनेक लोक यात जखमी झाले. मग आम जनता उन्नयन पार्टीचे प्रमुख हुमायूं कबीर सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही विरोध करण्यात आला. टीएमसी कार्यकर्त्यांशी त्यांची झटापटही झाली. त्यानंतर ते धरणं आंदोलनाला बसले. यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली, दगडफेक झाली. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. हुमायूं यांच्या गाडीवर दगड आणि लाठ्यांनी हल्ला झाला. तिकडे सिलिगुडीमध्ये सुद्धा भाजप आणि टीएमसी कार्यकर्ते भिडले. सिलिगुडीमध्ये मतदानादरम्यान भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. सिलिगुडी इथल्या जगदीशचंद्र विद्यापीठात असलेल्या मतदान केंद्रावर मतदान सुरू होतं. याच दरम्यान मतदार केंद्राच्या बाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद सुरू झाला. वाद वाढला. मग सुरक्षा दलांनी दोन्ही बाजूंना शांत केलं. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन खराब झालं. मग जमावानं थेट निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं. मालदामधल्या एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघडलं आणि गोंधळ निर्माण झाला. मतदान केंद्राच्या बाहेर उपस्थित असलेल्या लोकांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घातला आणि आपला आक्षेप नोंदवला. यानंतर सुरक्षा दलांनी अधिकाऱ्याला गर्दीमधनं वाचवलं आणि मतदान केंद्रामध्ये परत पाठवलं. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडत असताना, मतदान होत असताना झालेलं घमासान आणि विक्रमी मतदानाची नोंद, या सगळ्या संदर्भात राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी काय म्हटले बघूया. अर्थकारण करताना केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालला दिली जाणारी दुजाभावाची वर्तणूक जी आहे त्याविषयी सातत्याने मुद्दे मांडले गेले आणि
सरकार म्हणून, केंद्र सरकार म्हणून ज्या जबाबदाऱ्या पश्चिम बंगालच्या विषयी त्यांनी पार पाडायला पाहिजे होत्या, त्याविषयी त्यांनी जी चालढकल केली, त्याविषयी तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरकसपणे असे मुद्दे मांडले होते. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न प्रामुख्याने मांडला गेला आणि याच माध्यमातून जे रोहिंगे येतात या रोहिंग्यांच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसवर जबरी टीका केली आणि भारताची अस्मिता जर टिकून ठेवायची असेल तर पश्चिम बंगालमधलं सरकार आता दूर केलं पाहिजे असे मुद्दे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि इतर जे काही मंत्री आणि पक्षनेते जे होते भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याकडून मांडले गेले. प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधलं ही निवडणूक जी आहे अतिशय प्रतिष्ठित मानली जाते, कारण या प्रतिष्ठेच्या मतदान एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये पश्चिम बंगालची अस्मिता आणि इतर जे काही मुद्दे जे आहेत, मग ते रोजगाराचे असतील, बेरोजगाराचे असतील, महागाईचे असतील किंवा आताची परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात असतील, हे मुद्दे प्रामुख्याने मांडले गेले आणि आपल्या पक्षाचं काम जे आहे संसदेतलं याविषयी तृणमूल काँग्रेसने ज्या पद्धतीने एक प्रचाराची एक धार ठेवली होती ते शेवटपर्यंत ठेवल्यामुळे ही निवडणूक आणि एकूणच मतदान हे प्रतिष्ठेने पार पडलं. विशेषतः एसआरच्या माध्यमातून जे 90 लाख मतदारांची जी काही नावं दूर झाली, या दूर झालेल्या नावांमुळे या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसेल हे स्पष्ट चित्र आज दिसतंय. पण या घडीला तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या समोर खूप मोठं आव्हान उभं केलेलं दिसलं. एकूणच या परिस्थितीमध्ये जर 89% इतकं जर मतदान झालं असेल तर त्याचा फायदा कोणाला मिळेल हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल. 29 तारखेला दुसरा टप्पा पश्चिम बंगालचा पार पडला की त्याच्यातून आपल्याला हे स्पष्ट होईल.